नमस्कार, आपण पाहताय रत्नापूर न्यूज। पुण्यासह लातूर ट्रॅव्हल्स व्यावसायिकांचा 15 जूनपासून प्रवासी वाहतूक बंदचा इशारा। पुणे डिस्ट्रिक्ट लक्झरी बस असोसिएशनने 15 जून 2025 पासून बेमुदत प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाला पाठिंबा देत लातूर जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशनने या बंदमध्ये सहभागी होत असल्याचे जाहीर केले। पुणे शहरात येणाऱ्या सर्व खासगी प्रवासी बसवर निर्बंध घालण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्तांनी दिले आहेत। वाहतूक नियमाचे पालन, सर्वात जास्त कर आम्ही भरतो, सार्वजनिक प्रवासासाठी महत्त्वाचे योगदान असतानाही आमच्यावर ही अन्यायकारक कारवाई का केली असा प्रश्न पुणे येथील ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी केला आहे आणि या निर्णयाच्या निषेधार्थ येत्या 15 जून पासून खासगी प्रवासी बस बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। पुणे येथील ट्रॅव्हल्स व्यावसायिकांच्या प्रवासी वाहतूक बंद निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी लातूर ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या वतीने काल बैठक पार पडली। या बैठकीत बंदमध्ये सहभागी होत असल्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे। लातूर जिल्ह्यातील ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना सुद्धा प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याकडून जाणून बुजून त्रास दिला जात असल्याचा आरोप यावेळी अनेक ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी केला। पोलीस आयुक्तांनी घेतलेला खासगी प्रवासी बस शहर बंदीचा निर्णय त्वरित मागे घेण्यात यावा। शहरात येणाऱ्या खासगी बसेसला पिकअप पॉइंट निश्चित करावेत। वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाच्या वतीने करण्यात येत असलेल्या अन्यायकारक कारवायांना थांबवण्यात याव्यात अशा मागण्या लातूर जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आल्या आहेत। असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जुगल किशोर तोष्णीवाल, जगदीश स्वामी, विश्वास कुलकर्णी, सोमनाथ मेदगे, सागर वाडकर, विठ्ठल जाधव, संतोष शिंदे, मदन केंद्रे, शफीक चौधरी, बाळू साबदे, योगेश माने, वाजिद शेख, नरेश घंटे, रवी कानगुले, दिलीप कांबळे, इम्रान शेख, गोविंद दायमा, अजित पस्तापुरे, इम्रान पटेल, जाकीर सय्यद आदींची उपस्थिती होती। रत्नापूर न्यूज, लातूर।